स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. अकरावी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई. नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान, सायन्स ऑलिम्पियाड, एनटीएससी, एमटीएससी, एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी. IIT, जेई आणि नीट साठी 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, तायक्वांदो प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, स्केटिंग, आर्चरी, संगीत क्लास, गिटार प्रशिक्षण, डान्स. आमचा पत्ता सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा. महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम विट्यातील पेटकर कुटुंबियांनी राबवलेला आहे आणि या ठिकाणी नेमकं काय केलं हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही स्मशानभूमी आहे, लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी वडाचं झाड लावलेलं आहे. पेटकर कुटुंबियाने एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. काय नेमकं सांगाल? मी विनय पेटकर. आमच्या समाजामध्ये नेहमी अशी पद्धत असते की आमच्या समाजामध्ये प्रथमतः दफनविधी हा आमच्यात विधी आहे. त्यामुळे विधी केल्यानंतर त्या ठिकाणी वर्ष झाल्यानंतर एक समाधी बांधली जाते, असा एक उपक्रम असतो. परंतु आमच्या वडिलांची इच्छा कायम अशी असायची की बाबा ह्या समाध्या बांधू नका, त्या ठिकाणी झाडे लावा, असं ते नेहमी सगळ्यांना सांगत होते. त्यामुळे आम्ही पहिल्याच महिन्यात म्हणजे पहिलं त्यांचं मासिक श्राद्ध म्हणजे मागच्या 16 तारखेला आमच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी समाधी वर्षानंतर बांधतात, परंतु त्याला फाटा देत आम्ही पहिल्याच मासिक श्राद्धाच्या वेळेला आम्ही या ठिकाणी समाधी बांधलेली. समाधी बांधत असताना सुद्धा एक वेगळा उपक्रम करण्याचं एक डोक्यामध्ये घेतलं की विहिरीसारखं म्हणजे पारा टाईप मध्ये दगडी बांधकाम करून ती सुद्धा दगड आमच्या घराचीच भिंत, जुन्या घराची भिंत पाडून त्याची दगड आणून ह्या ठिकाणी आपण वापरलेले आहेत, बाहेरचं काही वापरलेलं नाही. त्याचबरोबर घर बांधत असताना जे घरामध्ये निघालेलं वडाचं झाड होतं त्याची आम्ही जोपासना करत बरेच वर्ष जोपासना केलेली होती. तेच वडाचं झाड आज या ठिकाणी आम्ही या समाधीमध्ये लावलेलं आपल्याला दिसून येत आहे. वडाचं झाडच का, तर त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. पूर्वपारीत खूप लोकांनी त्याच्या खाली समाधी घेतलेली आहे, म्हणून आम्ही वडाचं झाड हे या ठिकाणी चूज केलेलं आहे. आणि असा सर्व समाजातील लोकांनी विटा तसेच बाहेरच्याही लोकांनी असं समाधी न बांधता एखादं झाड लावून त्या ठिकाणी जर त्याचं संगोपन वर्षापर्यंत केलं तर ते झाड चांगलं तग धरून शकतं. म्हणून पहिल्या महिन्यामध्ये आम्ही हे समाधी बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण वर्ष श्राद्धापर्यंत ते झाड चांगलं बहरेल म्हणून प्रत्येकाने पहिल्या महिन्यातच असं या ठिकाणी झाड लावून त्याचं संगोपन करणं फार गरजेचं आहे. असा आदर्श सर्वांनी घ्यावा असं माझं मत. खरं तर एकीकडं दुःख असलं तर दुसरीकडं हा आनंदाचा क्षण आहे. आज दादा नाहीयेत, आज दादांच्या पश्चात हा उपक्रम सामाजिक उपक्रमाने साजरा होतो. काय व्यथा आहे तुमच्या? काय त्यांची इच्छा फार होती. आमच्या स्मशानभूमीमध्ये कुठेही सावलीला एकही झाड नव्हतं. त्यामुळे नैवेद्याला आम्ही इथे आणून ठेवलं तर एकही कावळा शिवत नव्हता, अशी ही परंपरा आहे. मग त्यासाठी त्यांची फार इच्छा होती इथे झाडं असावीत, कुठेतरी सावली असावी, असं पाहिजे. मग काय करणार, मग आम्ही हा उपक्रम करायचं ठरवलं आणि तिथे वडाचं झाड लावलं. त्यामुळे मग आता सर्वांना शांत होईल ना, सावली मिळेल,
यासाठी त्यांची इच्छा पूर्ण केली आम्ही. खर तर हे पेटकर कुटुंब आहे, अतिशय मोठं कुटुंब आहे. हे सगळे त्यांची मुलं आहेत, ह्या त्यांच्या सुना आहेत, नातवंड आहेत. आज त्यांचे मुलं बाहेर असतात नोकरीनिमित्त. काय नेमकी व्यथा आहे? जावई राजू कोरे दादा इंचलगंजवरून आलो मी. तर हे दादांनी मला वडासारखं सांभाळलेलं आहे. त्यांची भरपूर मळ खोलपर्यंत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर वडा झाड लावायची इच्छा होती त्यांची, त्यामुळे ते वडा झाडच लावलेलं आहे. खरं तर महाराष्ट्रातला हा पहिलाच उपक्रम म्हणावा लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही राबवलाय. आमच्या वडिलांची इच्छा होती की म्हणजे अंत्यविधीनंतर तिथे काहीतरी झाड लावावं आणि त्याच्यातून सावली निर्माण व्हावी. तर ती आम्ही इच्छा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. काय व्यथा आहे तुमची? माझं नाव विवेक पेटकर. माझ्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे आम्ही वृक्षारोपण इथं केलेलं आहे. आपल्या देशाच्या प्रधानमंत्री मोदी सरकार त्यांचं एक इच्छा आहे की सगळीकडे वृक्षारोपण करून सगळीकडे हिरवं नंदनवन बनावं. तसंच स्मशानभूमीमध्ये काहीतरी एक आपण सुरुवात करूया की बाकीच्यांनी पण अशा पद्धतीनं नंदनवन करण्यासाठी काहीतरी हातभार लावावा. यासाठी आम्ही पुढाकार घेऊन हे वृक्षारोपण केलेलं आहे. याची आमच्या वडिलांना त्याबद्दल थोडी तरी त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी हीच माझी इच्छा. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील या सुनबाई आहेत. ताई काय सांगाल? वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि आता जी संकल्पना भाऊजींनी मांडली तर त्या पद्धतीने जर झाडं लावली तर खूप चांगलं होईल आणि वृक्षारोपण करणं सध्या जरुरी आहे. वडाच्या झाडांची पण खूप कमतरता आहे फुल देशातच. अशा पद्धतीने वृक्षारोपण पण होईल आणि समाधी बांधण्याऐवजी जर अशा पद्धतीने आठवण म्हणून जर असं वृक्षारोपण केलं तर चांगलं होईल. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जाणवतंय की गारवा फार कमी होणं, उन्हाचं धग जास्त आहे. अशा वेळेस आपल्याला पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी सावली भेटत नाहीये आणि आता काळाची गरज आहे की सगळीकडे झाडं लावून त्याची जोपासना केली पाहिजे. आपण सगळे उपक्रम करतो, छोटी छोटी झाडं देतो फुलांची, पण त्याच्याऐवजी पिंपळ, वड, अशी उंबर, अशी मोठी मोठी झाडं देऊन नुसतं वृक्षारोपण न करता त्याची संगोपना केली पाहिजेत. आपण त्याला जाऊन पाणी घातलं पाहिजे. संस्था कशा काय करतात की नुसतं झाडं आम्ही लावली, झाडं एवढी वाटप केली असं म्हणतात, पण तसं न करता त्यांनी वाटलेली झाडं लावली गेलीत का आणि त्याचं वृक्षारोपण केलं गेलंय का हे पण पाहिलं पाहिजेत. पक्ष्यांना घरटी बांधायला झाडं हवीत आणि त्यासाठी आम्ही हा चांगला उपक्रम केलाय. हरित विटा करण्यासाठी तसंच आमच्या स्मशानभूमीत जे असं ओसाड जे वाटतंय ते न हे करता झाडं लावल्यामुळे सावली निर्माण होणार आहे. जे विधी केले जातात दफन केल्यानंतर ते करताना उन्हाचा त्रास होत असतो लोकांना. मग त्यासाठी सावलीची गरज आहे आणि माझ्या सासऱ्यांनीच लावलेलं वडाचं झाड घरात तेच आम्ही गेली 15 ते 17 वर्ष जोपासलं. तसंच वटसावित्रीला आम्ही त्याच झाडाची पूजा करत आलोय गेली कित्येक वर्ष. मग तेच झाड आता आम्ही त्यांची इच्छा म्हणूनच त्यांच्या समाधीवर आम्ही त्याचं वृक्षारोपण केलेलं आहे. खरं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की अनेकांनी पर्यावरणाचा या ठिकाणी ऱ्हास होत असताना अशी अनेकांनी झाडं लावून समाजा उपक्रमात या सहभागी होणं गरजेचं आहे आणि पेटकर कुटुंबियांनी केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असाच आहे. कॅमेरामन आकाश सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा